शेतकरी नवयुवक मित्रांनो नमस्कार. स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत आपण शेती कामकाज डिजिटलीकरण बाबत व्हिडिओ पोस्टची क्रमशः माहिती बघत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी शेतात लागवड करत आहोत त्या माहितीचे नेमके डिजिटलीकरण कसे करायचे आहे ही माहिती घेऊया. लॉग इन झाल्यावर आपल्यासमोर आपल्या खात्याचा डॅशबोर्ड ओपन होईल. शेतकऱ्याची यादी आपल्याला दिसेल. ज्या शेतकऱ्याची गंट इन्फो ही माहिती भरली आहे त्या माहितीच्या शेवटी कल्टिवेशन इन्फो हे बटन असेल, त्यावर क्लिक करा. आपल्यासमोर फार्मर मॅनेजमेंट हे बटन असेल, त्या बटनावर क्लिक करा. आपल्यासमोर असा लेआउट दिसेल, त्यावर ॲड कल्टिवेशन हे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. आपल्यासमोर कल्टिवेशन फॉर्म ओपन होईल. आता फॉर्ममधील माहिती भरा. आपली जमीन निवडा. आपल्याला जर ऊस क्षेत्रामध्ये लागवड करणार असेल तर ते क्षेत्र निवडा. आपल्याला जर हंगाम क्षेत्र निवडायचे असेल तर ते क्षेत्र निवडा. ज्या पिकाची लागवड करायची आहे तो ग्रुप निवडा. ज्या पिकाची लागवड करायची आहे त्याचं नाव टाका. पिकाची व्हेरायटी असेल तर ती निवडा. कोणत्या हंगामात लागवड करत आहे तो हंगाम निवडा. कोणत्या तारखेला लागवड करत आहात ती माहिती भरा. पिकाचा कालावधी टाका. किती क्षेत्र त्या पिकाखाली असणार आहे ती माहिती टाका. एकूण लागवड क्षेत्रामधून लागवड केलेले क्षेत्र वजा होऊन उरलेले क्षेत्र आपोआप फॉर्ममध्ये दिसू शकणार आहे. फॉर्म सबमिट करा. सक्सेस मेसेज आला तर समजून घ्या आपली माहिती साठवली गेली आहे. माहिती बघण्याकरता कल्टिवेशनच्या मेन्यूवर क्लिक करा. धन्यवाद.